शिवाजी जय भवानी जय शिवाजी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी मी आज नतमस्तक होते। त्याचबरोबर या ठिकाणी इतका सुंदर इतका भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आताचे धडाडीचे नगरसेवक श्री सुशांत सावंत आणि अमित साताडेकर यांचा जोरदार टाळ्यांनी कौतुक करा। अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी एवढंच म्हणेन, महाराष्ट्रामध्ये त्यावेळी ज्यांनी स्वराज्य उभा केला अशा आमच्या महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आणि मुंबई आपल्याला घडवायची आहे आणि त्या दिशेने आम्ही सगळेजण वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे। मला एवढंच म्हणायचे आहे, आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तुमचं मात्र एक पाऊल आम्हाला हवंय। मुंबई आणि विकसित मुंबई करायची आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई या ठिकाणी घडवायची आहे। एवढं बोलून मी या ठिकाणी पुन्हा एकदा बोलते, जय शिवाजी जय भवानी। धन्यवाद। नीचे नीचे मॅम, काय सांगाल? आज एकत्रित शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी होते, काय सांगाल? परत एकदा आठवणी ताज्या झालेल्या आठवणी म्हणजे काय, शिवाजी महाराजांची जयंती त्यावेळी आम्हाला काय शिवप्रेमींना वाटतं ना, ह्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही। आणि आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती आणि आम्ही सगळे नतमस्तक त्यांच्या चरणावर आहोत आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या संपूर्ण विचारांवरती आज या ठिकाणी आम्ही पूर्ण महाराष्ट्र, त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र, त्यांना अभिप्रेत असलेली मुंबई या ठिकाणी घडवण्यासाठी आम्ही सगळे त्यांचे सैनिक सज्ज आहोत आणि आम्ही काम करणार आहोत। मैडम, आप महापौर बनते ही आपने एक संकल्प लिया है कि मुंबई से बांग्लादेशियों को मुक्त करेंगे, लेकिन लोगों की और भी समस्याएं नहीं है। मैं उसी के साथ में मैंने ये विषय कहा था, क्योंकि जितने भी विषय मुंबई के आ रहे हैं, जितने भी सिविक प्रॉब्लम है, उसमें फुटपाथ भी तो है। तो मुंबईकर बोल रहे हैं ना कि हम लोग टैक्स पेयर है और हमको चलने के लिए फुटपाथ नहीं, सीनियर सिटीजन के लिए नहीं, महिलाओं के लिए नहीं, बच्चों के लिए नहीं, तो उनको फुटपाथ छोड़ के रोड पे चलना पड़ता है। लेकिन एक तरफ रोजगार की बात होती है, देश के प्रधानमंत्री कहते हैं, दूसरी तरफ बेरोजगार करने का जो षड्यंत्र है वो रचा जा रहा है। जो उद्देश्य है वो जो ऑफिशियल पिच लाइसेंस है उनके लिए नहीं है। आप क्लेरिफाई, मेरी जो बातें हैं ना आप अच्छी तरह से लोगों तक पहुंचाइए। मैं चाहती हूँ कि यहाँ पे जो हॉकर्स इलीगल तरीके से बैठे हैं उनको हमको उठाना है। तो उसमें जो बांग्लादेशी है इलीगल तरीके से हॉकर्स बैठे हैं, तो वो यहाँ पे इलीगल तरीके से हमारे मुंबई में आए हैं और यहाँ पे बैठे हैं, तो ये गलत बात है ना। और आके ही उन लोग ने रोड को इनक्रोच किया है, फुटपाथ को इनक्रोच किया है, तो हमारा फर्ज बनता है, हम लोक प्रतिनिधि है, लोगों ने हमको चुन के दिए है, लोगों की कुछ डिमांड है। सिर्फ सिविक प्रॉब्लम, जब हम वोट मांगने जाते हैं तो लोग बोलते हैं ना हमारे लिए फुटपाथ खाली करो, हमको चलने के लिए जगह नहीं है। लोगों के विचार है, जो भारतीय जनता पार्टी का जो संकल्पनामा है इन्हीं विचारों के ऊपर बना हुआ है। आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा, लेकिन तो राजनीतिक सजेशंस इसमें है और वो सजेशन के ऊपर ही हम काम कर रहे हैं। राजनीतिक गलियारों की अगर बात करें तो कहीं ना कहीं उत्तर भारतीयों को टारगेट कर रही हैं, ऐसा भी सुनने में आता है, और खास करके बांग्लादेशियों की तो बात ही अलग है। नहीं, यहाँ पे उत्तर भारतीय उनका विषय ही नहीं, हम सिर्फ और सिर्फ इलीगल हॉकर्स बांग्लादेशी के ऊपर काम कर रहे हैं। जल्लोषात कार्यक्रम पार पडलेला आहे। दरवर्षी प्रत्येक कार्यक्रम टिळकनगरमधल्या रहिवाशांसाठी आयोजित केला जातो, त्याचा आनंदही टिळकनगरमधील रहिवासी घेत असतात, काय सांगाल? आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत यांची 396वी जयंती पूर्ण देशभरात नव्हे तर पूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि टिळकनगरमध्येही यावर्षी साजरी झाली। हे टिळकनगरचं 15वें वर्ष होतं। आमचे युवा कार्यकर्ते, आमचे नेते अमित साताडेकर यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी शिवजयंती भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 149च्या वतीने या ठिकाणी संपन्न झाली। टिळकनगरमधील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी वंदन केलं आणि त्यांना प्रणाम केला आणि नवीन कार्यासाठी सर्वजण सज्ज झाले। स्वतः मुंबईच्या महापौर
आदरणीय ऋतुताई तावडे या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा एकंदरीत गडकिल्ले कुठेतरी राखून ठेवणं गरजेचं आहे आणि आता ज्या प्रकारे जे गडकिल्ल्यावरती ज्या गोष्टी होत आहेत ते कुठेतरी टळले पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला या गोष्टी माहिती पडल्या पाहिजे. काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला जाणून घेतला पाहिजे. स्वतः आपण त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी केली पाहिजे किंवा आपल्याला जी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे तो अजून जाणून घेतला पाहिजे आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला तो सांगितला पाहिजे. गडकिल्ल्यांना आपण भेटी दिल्या पाहिजे. ज्या प्रकारे आपण आठवणीने पिकनिक करतो त्या प्रत्येक अल्टरनेट एक पिकनिक ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत ज्या जी ठिकाणे आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज अजून समजू शकतो. एकंदरीत ज्या प्रकारे आता फावड्याच्या माध्यमातून इथे एक संदेश देण्यात आला की जिजाऊ ज्या आहेत त्या प्रत्येक घरामध्ये झाल्या पाहिजे एकंदरीत आणि त्यांनी कुठेतरी आज मुलांनाही घडवलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजबद्दल सांगितलं पाहिजे असंही सांगण्यात आलेलं होतं. भारताचं आगामी युग हे नारीशक्तीचं आहे आणि आपली भारतीय नारी जिजाऊने केलेल्या त्यांच्या संस्काराने प्रेरित आहे. त्यामुळे नारी हीच आपल्या देशाची शक्ती आहे आणि जिजाऊ हे आपलं प्रेरणास्थान आहे. त्यामुळे आदरणीय मासाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणेने पूर्ण देशभरातल्या नारी प्रेरित होऊन या देशाची सेवा करण्यासाठी आता मोठ्या जोमाने उभ्या राहतील. आमच्याकडून एक प्रयत्न होता एक आदरांजली महाराजांना देण्याचा. एकंदरीत टिळकनगरमधील रहिवाशांना जोडण्याचं काम नेहमीच आपल्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून होत आलेलं आहे. कार्यक्रम असतील अनेक गोष्टी असतील जोडण्याचं काम आपण करत आलेलं आहात. काय सांगणार? कार्यक्रम हा एक माध्यम असतो कारण आपल्याला माहिती आहे आपले जेवढे सण आहेत आपल्या प्रभागात जास्त करून हिंदू मतदान जास्त आहे आपल्या प्रभागात आणि आपण आपल्या हिंदू सणांप्रमाणे आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये जेवढे सण आहेत ते आपण साजरे करतो. कारण ते साजरे करायचं कारण आणि हेतू एकच आहे की आजच्या पिढीला ते कळाले पाहिजे की त्या सणांचा इतिहास काय आहे. ते प्रत्येक सणांचा आपला एक इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्या आजच्या पिढीला कळायला पाहिजे. त्याचंच मी एक कारण आहे की आम्ही हे सण साजरे करतो आणि टिळकनगर आणि आमच्या प्रभागातल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. काय उत्साहात साजरी होते? शिवजयंती आज मोठ्या उत्साहाने साजरी होते आणि ही साजरी झालीच पाहिजे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये झाली पाहिजे आणि ती नुसती साजरी न करता शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे विचार आणि त्या विचारांवरती सर्व युवा पिढीने तशा विचारांनी वागलं पाहिजे आणि सर्व माता भगिनींनी आपल्या मुलांना शिवाजी महाराजांच्या कथा आणि ज्या गोष्टी आहेत ह्या लहानपणापासून दिल्या पाहिजेत आणि त्यांच्या मार्गावर चालायला आपल्या पिढीला शिकवलं पाहिजे. त्याच्यामुळे स्त्रियांबद्दलचा सन्मान त्यांच्या मनात निर्माण होईल. शिवाजीराजांची 396वी जयंतीनिमित्त या ठिकाणी आता तुम्ही बघताय की पूर्वजारमध्ये टिळकनगरमध्ये खूप उत्साह आणि यावर्षी आपला भाजपाचा नगरसेवक पण आला तर त्याच्यामुळे आनंद द्विगुणित झालेला आहे. आणि या ठिकाणी आता भाजपाचे महापौर पण येतात थोड्या वेळात आणि त्यामुळे इथे उत्साहाचं वातावरण आहे आणि असं ते कायमचं पहिल्यापासून शिवजयंती अशा प्रकारे साजरी केली जाते. पण ह्यावर्षी जरा जास्त उत्सव 15 वर्ष आहे आणि जरा जास्त उत्सवात साजरी केली जाते.